त्या सगळीकडे छान पावसाळी वातावरण निर्माण झालेलं आहे। रणरणत्या उन्हानंतर वातावरणात आलेला गारवा चांगला वाटतो। पावसाळा जसा सुखद वाटतो ना, तसाच तो अनेक दुखणी देखील घेऊन येणारा ठरतो। या दिवसात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण तर वाढतेच, पण या दिवसातल्या थंड दमट वातावरणामुळे अंगदुखी किंवा सांधेदुखी असा त्रास चालू होतो। हा त्रास फक्त वयस्कर लोकांनाच होत नाही, तर आपल्यासारख्या तिशीतल्या तरुणांना देखील हा होतो। नेहमीच अंग ठणकतं अशी तक्रार तुम्हाला किंवा तुमच्या इतर मंडळींनाही असेल तर, किंवा हा त्रास चालू झालेला असेल तर तुम्ही हा रामबाण उपाय करू शकता। अगदी सोपा आणि सगळ्यांना सहज करता येईल असा हा रामबाण उपाय आहे। तर इथे मी सर्वात अगोदर इथे सुकलेलं आलं घेतलेलं आहे, म्हणजेच इथे मी सुंठ घेतलेलं आहे। हे सुंठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे। बदलणाऱ्या वातावरणामध्ये होणाऱ्या संसर्ग टाळण्यासाठी आलं शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं। पावसाळा म्हणजे वात प्रकोपाचा काळ, यातच वातावरणातील गारव्याची भर पडते। आहार आचरणात आवश्यक ते बदल केले नाही तर की त्यामुळे सांधेदुखी जाणू शकते। या सुंठाचे जितके फायदे मी सांगितले तेवढे कमीच आहेत। हे सुंठ प्रत्येकाच्या घरी तर असेलच। या सुंठाचा मस्तपैकी आपण आज काढा किंवा चहा बनवणार आहोत। सर्वात अगोदर इथे मी 1 ते 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। आता गॅस चालू करून आपल्याला हा काढा बनवून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर इथे मी थोड्याशा प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाऊण चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे। नंतर यामध्ये साखर न टाकता इथे मी 1 ते 2 गुळाचे खडे टाकलेले आहेत, जेणेकरून गुळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। आणि सोबतच तुम्ही इथे चहा पावडर नाही टाकली तरीही चालेल। आता इथे मी थोड्याशा प्रमाणात चहा पावडर टाकलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला साधारण, म्हणजेच हा काढा साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटे मीडियम फ्लेमवर चांगला उकळून घ्यायचा आहे। आपलं थोडंसं डोकं दुखायला लागलं, गुडघे किंवा अंग दुखायला लागले किंवा सांधेदुखी व्हायला लागली की आपण लगेच दवाखान्यात पळतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातो। त्या गोळ्या तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच असतात। तर तुम्ही अशा प्रकारे जर हा काढा पावसाळ्यात करून पिला तर तुमच्या आरोग्यासाठी हा काढा खूपच फायदेशीर आहे। तुमचे काही जुने दुखणे असतील ते देखील या उपायाने गायब होतील। पावसाळ्यात हाडे दुखणे, सूज येणे अशा समस्या निर्माण होतात। या समस्यांवर मात करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे सुंठ। हा सुंठाचा काढा प्यायल्याने हाडे मजबूत होतातच, त्यामुळे हाडांचे दुखणे आणि सूज येण्याची समस्या देखील दूर होते। पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, जसं की सर्दी, खोकला, ताप अशा अनेक संसर्गजन्य आजारांचा सर्वाधिक धोका असतो। कारण या ऋतूत रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते। अशात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदात या सुंठाचा खूप काही उपयोग सांगितलेला आहे। आता बोलता बोलता हा काढा मी 2 ते 3 मिनिटांपर्यंत चांगला उकळून घेतलेला आहे। पुन्हा अजून हा मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त असा मी हा उकळून घेणार आहे, म्हणजे जे काही सुंठाचे जे काही तत्व असतील ते या काढामध्ये उतरतील। बाहेरून गोळ्या औषधं आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही हा सोपा आणि गुणकारी उपाय करू शकता। तुम्हाला या काढाने नक्कीच फरक पडेल। जो नेहमी दुधाचा चहा नेहमीच करून पितो त्याच्याऐवजी जर तुम्ही हा काढा 2 टाइम जर घेतला तर तुम्हाला 100% फरक लगेच जाणवेल। आता हा काढा मस्तपैकी 5 ते 6 मिनिटांपर्यंत मंद आचेवर मी चांगला उकळून घेतलेला आहे। शक्यतो हा काढा जास्त वेळ उकळून घ्यायचा, तेव्हाच आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात। आणि लगेचच गरमागरम हा चहा पिण्यास घ्यायचा आहे। ऋतुमानानुसार आपल्या आहारात आणि विहारात देखील थोडाफार बदल करायलाच हवा, तेव्हा आपण वातावरणाशी जुळून घेऊ शकतो। तर आहे आपला हा घरच्या घरी सोप्यात सोप्पा आणि कमी खर्चामध्ये आपला हा रामबाण उपाय। तुमची अंगदुखी असो, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी किंवा डोकेदुखी किंवा तुमचा खोकला, ताप अशा जे काही समस्या असतील त्या या रामबाण उपायाने कमी होतील। सोबतच सांधेदुखीसाठी किंवा गुडघेदुखी किंवा अंगदुखीसाठी देखील मी एक अजून पर्याय तुम्हाला सांगणार आहे, देखील खूपच गुणकारी आणि कमी खर्चामध्ये देखील होणार आहे। दुसरा जो मी घटक घेतलेला आहे तो आहे तेल। इथे मी एरंडेल तेल घेतलेलं आहे। आता तुमचं सांधेवात किंवा कंबरदुखी, गुडघेदुखी हे दुखणे असो, या दुखण्यावर देखील हे एरंडेल तेल खूप काम करतं। जिथे तुमचं दुखणं आहे या तेलाने जर तुम्ही चोळलं तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल। तो रात्री झोपताना या तेलाने थोडीशी मालिश करायची, जेणेकरून काय होतं, आपले उभे राहून काम करताना किचनमध्ये पाय दुखतात, तर अशा वेळेस मी नेहमी एरंडेल तेलाने पाय चोळते। तो जर या एरंडेल तेलामध्ये जर तुम्ही तिळाचं तेल जर मिक्स केलं तर खूपच फायदेशीर आहे। तिळाचं आणि तेलाचं तेल एकत्र करून तुम्ही जर शरीराची मसाज केली तर तुमच्या शरीरासाठी हे खूपच फायदेशीर आहे। देखील तुमचा सांधेवात असो किंवा गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हे देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील।
हे दोनही उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला 100% फरक जाणवेल। तर आजचा हा माझा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का। आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून आणि कोणत्या गावातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।